कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पुन्हा बकाराम गावितच। नवापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती बकाराम फत्तेसिंग गावित यांच्या विरोधात 12 सदस्यांतर्फे 9 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजेला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या हॉलमध्ये विशेष सभा घेण्यात आली। महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कलम 23(अ) च्या तरतुदीनुसार बाजार समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या बाजूने 2/3 मतदान असणे बंधनकारक असल्यामुळे एकूण सदस्य संख्या 17 पैकी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 12 सदस्यांचे मतदान होणे आवश्यक होते, परंतु अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास प्रस्ताव एकमताने बारगळला। या प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विसरवाडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या विशेष सभेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिपडे, सहकार विभागाचे विनोद सामुद्रे, उमेश पाडवी, जाकीर शेख यांनी सहकार्य केले। अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीची सभा शांततेत पार पडली। कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर माझ्यावरती अविश्वास ठराव दाखल केला होता, परंतु जे सदस्य संख्या जी आहे त्यांच्याकडे पूर्ण न असल्यामुळे मला ते अविश्वास ठराव हा फेटाळला गेला आणि खरा अर्थ म्हणजे शरददादा, भरत भाऊ आणि शिंदे साहेबांचे PA यांनी आम्हाला खूप मदत केली। तसंच नरेंद्र भाऊ आहे, भालचंद्र भाऊ आहे, यांनी सुद्धा एक चांगली भूमिका त्यांनी मांडली आणि तो विजय आज शिंदे गटाचा या नवापूर तालुक्यामध्ये झेंडा उच्चार झाला असं आम्हाला आनंद वाटतोय। आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती नवापूर यांचे सभापती श्री बकाराम फत्तेसिंग गावित यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या 12 सदस्यांनी 9/12/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला। त्या अविश्वास प्रस्तावावर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी माझी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली। त्यानंतर आम्ही सगळ्या समिती सदस्यांना, बाजार समितीचे एकूण 17 समिती सदस्यांना विशेष सभेचा अजेंडा काढला आणि विशेष सभेच्या अजेंड्याने 20 तारखेला म्हणजे आज आम्ही सभा घेतली। सदर सभेमध्ये सगळ्यांच्या गणपूर्ती झाल्याने सभा सुरुवात करण्यात आली। अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान घेण्यात आलं प्रोसिडिंगवर, त्यानुसार त्यांच्या सह्या घेण्यात आल्या। एकूण 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलं व अविश्वास ठरावाच्या बाजूने 2 लोकांनी मतदान केलं, परंतु महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कलम 23(अ) मधील तरतुदीनुसार एकूण समिती सदस्य 17च्या 2/3 सदस्य हे बहुमताला ठराव पारित लागतात। तर 12 सदस्य हे ठरावाच्या बाजूने असले पाहिजे, परंतु 11 सदस्यांनी बाजूने मतदान केल्याने तो ठराव हा नामंजूर करण्यात आला आहे। मुख्य संपादक डॉ. सुनील पवार, नजरबाज न्यूज, नवापूर।